राम राम भावानो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो बरं का की भावानो, आउट स्टेशन जर ट्रिप घेऊन गेला असाल किंवा लोकलला रात्री जर गाडी चालवत असाल, पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या. जर तुम्हाला कुठं थांबायचं असेल किंवा एरिया बघा आधी, परत CCTV कॅमेरे कुठे आहेत, रहदारी कुठे आहेत, हे लोकेशन बघा, नंतरच गाडी रात्री थांबवा. गाडीत झोपायचं असेल तर चारही साईडनं आधी लॉक करा, गाडीचे काच वरती घ्या, मगच गाडीत झोपा. आता काय प्रकार झाला तुम्हाला सांगतो. वैभव टाकी तुम्हाला माहित असेल, हडपसरला रात्री परवाच्या दिवशी 3 गाड्या टुरिस्टच्या थांबल्या होत्या रोडच्या साईडला. भावाने आता इळभर पूर्ण दिवस गाड्या चालवल्यामुळे झोपले असतील. झोपल्यानंतर अज्ञात व्यक्ती 2 व्हीलरवरती आली आणि गाडीजवळ घेराटा मारायला लागली. गाडीत कोण आहे काय नाही सगळं बघितलं. 3 गाड्यापैकी एक गाडीचा सेंटर लॉक नव्हतं हे त्यांना माहिती झालं. त्या गाडीतला ड्रायव्हर भाऊ झोपला होता. पाठीमागला दरवाजा उघडून त्या ड्रायव्हर भावाच्या तोंडावरती स्प्रे मारला आणि 2 मोबाईल चोरले. पाठीमागल्या गाडीचा पण तसा प्रकार बघायला लागले होते. एक जणाला दरवाजाला खटखट वाजवलं आणि उठवलं, त्याच्या तोंडावरती स्प्रे मारला. एक जण 3 गाड्यापैकी एक जण पळून गेला. ती सगळे मोबाईल त्यांच्या चोरीला गेल्यानंतर ते गाडीत झोपला भाऊ. सकाळी दुसऱ्याने उठवलं त्यांना आणि मोबाईल शोधायला लागला की दरवाजा पाठीमागला उघडा होता. त्यांच्या लक्षात आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी गाडी तळाच्या पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी पूर्ण प्रकार सांगितला की असं असं झालंय. तिथं जवळ एक SS मोबाईल शॉप आहे, तिथं CCTV कॅमेरामधून त्यांनी व्हिडिओ घेतला आणि त्यात त्यांना प्रकार सगळं समजलं की काय झाले काय नाही ते रात्री येते प्रकार. पोलिसांना तसं सांगितलं तर पोलिसांनी कारण दिलं की काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, तुम्ही सोमवारी या. FIR काय त्यांनी फाडली नाही. आता माणसाचा जीव गेल्यानंतर तुम्ही FIR फाडणार आहेत का? तुम्ही सोमवारी या, आपण बघू काय असेल ती. ज्या भावाच्या तोंडावरती स्प्रे मारला होता त्याला इन्फेक्शन झाले छातीमध्ये. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला समजलं. तर भावांनो, कुठेही थांबा पण आधी स्वतःची काळजी घ्या व ती एरिया सेफ आहे का ह्याची आधी काळजी घ्या. कारण कुणीही आता कंपनीवाले आपली काळजी करणार नाही, तुम्हाला तुमची काळजी करावं लागणार आहे. आणि किमान शक्यतो 12च्या नंतर आउटसाईड एरियाला, आउटसाईड ठिकाणी थांबायचं टाळा. मला तर हे सांगायचंय तुम्हाला. तो मोबाईल जाऊ द्या हो, काय अजून नवीन घेता येईल, पण त्या तोंडावरती स्प्रे मारल्यानंतर त्याच्या छातीवरती इन्फेक्शन झालं आतमध्ये. जर त्याच्या ठिकाणी काय जर वेगळं झालं असतं तर काय कशात पडलं असतं, कोण जिम्मेदार आहे त्याला? त्यासाठी भावानं काळजी घ्या फक्त.